कुणाचं जीवन सुखी समाधानी आहे तेवढी मला कमेंटमध्ये सांगा. सुख समाधान कुणाच्या नशिबाला आहे? असतंय, प्रत्येकाच्या नशिबात असते बरं का सुख समाधान. पण थोडे दिवस सुख समाधान असतं आणि जास्त दिवस चिडचिड, कुठं मनस्ताप, कुठं रागराग, असंच सारखं डोक्यात असतंय. दुःख, कष्ट. हा मेन म्हणजे कष्ट केल्याशिवाय तर जीवन सुखी होत नाही, एवढं बरोबर आहे. मग कष्ट म्हणजे काय काय जणांच्या आयुष्यात इतकं कष्ट असतंय की ती कष्ट करून सुद्धा जीवन सुखी होत नाही. बरोबर आहे का नाही? आज बघा वैताग घेऊन गेलाय मला, त्या चिमण्यानीच लय पिडलं या. असा दरवाजा वैसा उघडा राखला काय हो का घरात दारात हो का रचका करते. दिसलं गवात किती पाडले, नुसतं गवात आणून टाकलंय. कुठं हराळीच्या काड्या, कुठं वाळलं धनुरं असला आणून शाणा टाकलंय. बस तुम्ही घरातच बसली या, पण दार लावून जमतंय का? रातसार बी दार लावलेलंच आणि येळभर बी लावलेलंच. म्हणून दरवाजा जरा उघडा ठेवला का चिमण्या चिव 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 करते तिथेच. बारक्या बी येते त्या आणि बाहेरच्या कट्ट्याच्या कोपऱ्यात ते भलत असलं ते ना आनंदाचं घर केलं या. ती रोज काढते, रोज तिथंच करते. झाडं झुडपं मुलकाच्या येते की त्यासनी बी. घरातच इथं काय आहे त्यासनी गवत आणून त्यांना घर तर बी बांधलं नाही. जेवढं गवात तिथं वर अंगलवर ठेवायला जाते ती कोपऱ्यात, तिथनं खाली पडतंय बघा असं काय या. आणि आणटू बघा आज आमची लवकरच झोपली, दिसले का? लवकरच झोपली आज. मी मग अशी तर उशी पडली होती का आली झोपली, माझ्यापेक्षा झोपेच गेली. उशी झोपली आता बरंच वेळ झालं, त्याच्यावर मी भांडी घासून आली तरी अजून झोपलीच. किचन आवरलं नव्हतं, जेवण केलं तशी येऊन पडली होती. जरा म्हणलं जेवण केलं या, जरा विश्रांती घ्यावी, तर येऊन आणतो माझ्यापेक्षा झोपली. हालायला लागले आता. झाली का झोप? अंटू झोप झाली? आलू पिलू कसं देत जागे झाले आता. मेहंदी किती काळी भंगार झाली आंटीच्या आमच्या हातावरची. हे बघा किती रंगली मेहंदी आमच्या आंटीच्या हातावरची. बघा असं 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 बघा किती रंगली. लई मेहंदी रंगती आंटीची. एक दिवशी काढली नव्हती तिच्या हातावर, दुसऱ्या दिवशी काढली. म्हणजे मी म्हणलं उद्या काढते तुझी बोटं बिटं रंगवते. बोटं रंगव, नकं रंगव म्हणती. पप्पा कुठं गेलं? तुला माहीत आहे का पप्पा गेलेलं? हां तू जागी होते आहे ना तेव्हा? पप्पा गेल्या तर वरच्या शेतात थोडंसं राहिलं, रोटराय गेलं तर. काम नसलं का कटाळा येतो, एवढं मात्र खरं आहे. आणि किती बी बसलं तरी काम नसलं किती जरी बसलं तरी ना अजून बी बसावं, अजून बी बसावंच वाटतंय. आणि लोळून तर काही झोप लागते का? नुसतं लोळायचं, गाड्यावर लोळी आल्याने अंग दुखतं या. आणि हे असलं वातावरण झालं या, दुखणं यायचं. नुसतं आबाळून वारं एवढं बघतं या. आकाड लागले त्यानं चांगले आता जाणीव करून दिली 2 दिवसात. रातसार बी वारं भरा भरा भरा. असं तर त्या मकाकडे गेलं ना कानात सुई वारं वाजतं या. ती मका असल्यामुळे अशी हलती ना वाऱ्यानं, त्याच्यामुळं कानात वारं बसतं. एवढं भयानक वारं सुटलं आहे. पहिले उन्हाळ्यात ही दरवाजा उघडा सोडत होतो, आता उघडं सोडायचं हेच नाही. ही दरवाजा उघडा आधीच फरशी गार पडली या, अजून त्यात जास्तच गार लागतंय. फरशा पुसावत्या म्हणते पण थोड्या वेळाने दुपारच्या मोरं. काय झालं? कोण आहे? हां कुठे गेली? घरात नाही वी मसरं पाणी पाजते ती. मी भांडी घासत होता, मसर अजून झाली नसतील पाणी पाजून. मी भांडी घासाय गेली, तिनं धुणं वाळू घातलं ना, मसरं पाणी पाजाय गेली. पाजते म्हणलं पाजते आता. आणि वादळीनं काय जास्त मसर पाणी पित नाही ती. आता मग माझ्यासमोरच 2 म्हशीसली पाणी ठेवलं तर एक पाटी पेले का झालं. आता नाही पेल्या का मग तिसरा परा पिते त्या. ह्या वाऱ्यामुळं, ह्या वादळीमुळं पाणी पिणं ती मसरं. तरी पिंडी खाते ती म्हणून दुधाची मसरं जरा पाणी तरी पिते ती, नाहीतर काय नाही. झालाय खांद्या घरादारात राड. अशीच झोपली होती इथं. मी इथं खाली लोळत होती ना, ही अशीच झोपली होती इथं. मग उचलून मी खाली टाकली आहे ना. आणतो पप्पा कुठे गेले? तुला नेलं नाही ट्रॅक्टरत बसाय? पप्पानं जसा आंघोळ करून मेकअप केलाय तशी अशीच झोपली या. कुठं मातीत गेली नाही खेळायला, काय नाही आहे का नाही. आणतो
लय आगाव आहे यानं. पोरं नाही ते ना आता बापू बिपू सगळी जाते ती शाळेत, मग ती एकटीला बोर होते. जात होती ती मध्ये मध्ये शाळेत, पण तिला चुलता पप्पा म्हणायला लागली नको शाळेला तिला, लहान आहे अजून, तिचं काय अर्ध्या तासाला खायला लागतं बारक्या लेकरासनी, आणि शाळेत जेवणाची सुट्टी आणि ते नुसतं डबा नेऊन काय खायचे, लहान आहे ती, लहान अजून 2 वर्ष आहे ती केन, कशाला आताच 3 वर्ष तर झालेत तिला, तरी पण जात होती. आणि आमच्याकडं कसं सारखं घालवायचं आणायचं सोय होत नाही, गावात शाळा असल्यामुळे आमच्या वस्तीला इथं शाळा नाही, गावात शाळेला न्यावं लागते ती, आणायला सोडावं लागते ती. मग हिला पुन्हा 10 वाजता घालवायची, अजून 12 वाजता आणायची, पुन्हा अजून 5 वाजता ती पोरं आणायला जायची. आणखी त्याला इकडे शाळेला टाकली, तिकडं तिला आणायला जायची, म्हणजे अशा झोंब्या होत्या त्या ना. आणि मग त्याच्यामुळे ती दिवसभर बसत होती, 4-8 रोज गेली असेल, दिवसभर बसत होती. मग ते दिवसभर बसल्यानं बघू ना बापाला आणि चुलत्याला, लहान आहे अजून, घर सुनं सुनं वाटतंय, सगळीच चालले ती शाळेला, ही बारकाय तर ह्याला बी पाठवायला लागली ती. काय घरी काही त्रास देत नाही बरं का ती, खेळतं खातं बसतं. आता जरा झोपीतनं उठले म्हणून बसलंय, थोड्या वेळानं अजून बाहेर जाऊ खेळ खुळा घालून बसतंय. गार लागतंय बाहेर, जाणता माणूस नको म्हणताय, ती म्हणताय जायला बाहेर, ही बारकी पोरं जात नाही ती बाहेर. झाले आता किचन हे आवरून ठेवले. दुपारच्या नंतर ती 3-4 वाजता आली का भूक असते तीच, पुन्हा भाकरी करावं लागतं. त्या सकाळी केल्या त्या चपात्या, आता भाकरी करावं लागणार आहे त्या. पुन्हा काहीतरी ती आली गेली दिसली आलेली त्या करायचं. दुसरं काय काम नाही, जेवणाच्या सारखं आरी पडायचं आहे, स्वयंपाकाच्याच. स्वयंपाक आहे तसा सकाळचा बरं का, पण ताजं असावा. आपण पहिल्यापासूनच काय झालं आहे माहीत आहे का, शिळं जी सकाळचं आहे ती दोघं खाते ती, आणि पुन्हा कमी जास्त पडलं का मग आम्ही दोघी करून खातो. मग सगळीजण म्हणते ती बायका ताजं खाते त्या आणि गड्यासनी शिळं घालते त्या, त्याच्यामुळे मग आम्ही ती जेवायला लागली का, आता 8 दिवस झाला असेल ती जेवायला लागली का आम्ही डायरेक्ट स्वयंपाकालाच लागतो, ताजं त्यांना देतो. शिळं राहिलं तर राहिलं, वाळवायचं. काय शेरड आहे ती आपली, शेरडाला चारायची भाकरी, कुत्रं हाय, कोंबड्या हाय त्या. खटाळा आलाय मला नुसता बसून बसून बसून, मायंदाळा कटाळा आलाय. जांभळ्यावर जांभळ्या येते ते, झोप नाही पण आळूस चढलाय अंगात. आळस हा माणसाचा शत्रू आहे, ती पहिले बारक्यापणी होती की शाळेत असताना म्हण, सुविचार होता, आळस हा माणसाचा शत्रू आहे. गार लागतंय पिलो खाली, आणि तू खाली गार लागतंय म्हणून वर झोपली तू. झोपली, इथनं उठ तिथं लोळ, तिथनं उठ इथं लोळ लावलं या. जाऊ दे, तुमच्याकडे आहे का वारा असं भरा सांगा जरा. आकाडातलं वारं सुटलंय म्हणते ती, जनावरांमुळं वैरण राहत नाही काय नाही, वैरण आम्ही शक्यतो टाकतच नाही. एखाद दिवशी लाईटीची अडचण असली मग कटर करायला येत नाही ना वैरण, त्याच्यामुळं आम्ही दुधाच्या मसरासनी तेवढ्या वाळल्या पेंड्या टाकतो, कारण वली वैरण अशी टाकण्याजोगी नाहीच. मोठीच्या मोठ्या लांबडी ताटं निभार आहे ती, त्यामुळं चावत नाही मसरासनी, त्याच्यामुळं मग आम्ही ती कटर करूनच टाकतो. ज्यावेळेस अडचण असेल त्यावेळेस आणायच्या वाळल्या 4 पेंड्या आणि टाकायच्या अर्धी. नाही शक्यतो लाईटीचा प्रॉब्लेम एवढा काही नसतोच बरं का, पण असलीच तर पावसा पाण्याचंही. पण आता काही वारं लय सुटले भयानक, कटरसुद्धा करता येणार नाही. तिथं शेडला आम्हाला त्या वाघराला कागद बिगत बांधून ती कुटी उडून म्हणून मग कटर करावं लागणार आहे वैरण. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.